पॉवर प्ले क्रमांक 1 ला सुरुवात केली जाईल. चेंडू त्याच्या हातामध्ये दिला गेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेसाठी लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन ही समोर 2 क्षेत्ररक्षण या पहिल्या पॉवर प्लेसाठी सज्ज केले आहेत. आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण जर पाहिलं तर देखणं प्रक्षेपण आहे. के स्पोर्ट कोपर खेळणे यांचं एक उत्तमरित्या प्रक्षेपण आपल्याला बघायला भेटलं जातं आहे. 3 दिवसासाठी मॅचला सुरुवात केली जाईल. शैलेश पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. राहुलनं प्रयत्न केलाय. चेंडूला जास्त उंची दिली जाते. क्षेत्ररक्षक सरसावले गेले. पण आज जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच मैदानामध्ये उतरले गेले. हंगामाला सुरुवात झाली म्हणजे कुठेतरी बावचळले जात आहेत क्षेत्ररक्षक. आज क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा ताळमेळ बिघडला गेला आणि जीवदान भेटलंय ते राहुलसाठी. जरूर संधी होती या चेंडूवरती पण तिथपर्यंत त्या क्षेत्ररक्षक पोहोचला गेला नाही. प्रयत्न चांगला राहिलाय. 2 धावेनं सुरुवात केल्या. श्रीगणेशा झालाय तो वाहिटे मोकोवली टीमचा. टप्प्याचा चेंडू दिशा देणारा प्रयत्न केला जातो. या क्षेत्ररक्षक धावले जातील तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडली गेल्या. म्हणजे पॉवर प्ले म्हटलं तर पहिलं षटक आहे आणि फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न राहुलच्या बॅटमधून केला जातो. या 2 क्षेत्ररक्षकामधून हा गॅप निघाला गेला 4 धाव्यांसाठी. प्रयत्न चांगला राहिलाय. दोन्ही चेंडूंवरती जर पाहिले तर उत्तमरित्या धावसंख्या जमवली गेल्या. 2 चेंडूनंतर 6 धावसंख्या धावफलकावरती आल्या. प्रयत्न चांगला राहिलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. 1 बाउन्स फील करण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावसंख्या येत्या. लोकांसाठी जर आपण पाहिलं तर सुनील गोळे हे क्षेत्ररक्षणासाठी तयार आहेत. एक उत्तमरित्या क्षेत्ररक्षण राहिलं गेलं पण 2 धावसंख्या रोखू शकले नाहीत. पुढे सरसावला उत्तम चेंडू. इथं क्षेत्ररक्षण फसलं जातं. या आपल्याला धावसंख्या थांबवायची असेल तर भोगोली टीमला एक उत्तमरित्या क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. पण वारंवार आपल्याला सुरुवातीपासूनच चुका बघायला भेटल्या जात आहेत. गोलंदाज शेजकडे जर आपण पाहिलं तर एक उत्तमरित्या गोलंदाजी केली जाते पण क्षेत्ररक्षण तितकीशी साथ देत नाहीये. एक सिंगल धाव घेतली. सिंगल धावीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 9 या आकड्यावरती. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं जातं. या अतिरिक्त चेंडू पंचांनी घोषित केलाय. आज या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पंचांचं पॅनल शेची साटम सर. फुलटा चेंडू प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक येतो. या फील केली जाईल. सुनील पण थोडीशी चूक झाली आहे सुनीलकडून आणि दुसऱ्या धावेमध्ये प्रयत्न केलाय दीपक यांनी. 2 धावा सहजरित्या जमवल्या जात आहेत. म्हणजे अशा चुका केल्या जात आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं या भोगोली टीमकडून. एकेरी दुहेरी धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवत आहेत. प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा फटका खेळला जाईल. येतोय तो हा चौकार. म्हणजे गॅप शोधला जातो. या चेंडूला दिशा दिली जाते. या पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये एक पुरेपूर फायदा घेतला जातो या पॉवर प्लेचा. 2 चौकार या षटकामध्ये आलेत आणि या चौकारानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा थोडासा वेग वाढला जाईल. 16 या आकड्यावरती थोडासा विचार केला जाईल. म्हणजे पहिलं षटक शैलेश याने हाताळला तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल थोडासा विचार केला जातोय तो भोगवली टीमकडून. कारण की दोन्ही फलंदाजांनी जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केल्या आणि 16 धावांची एक उत्तमरित्या पार्टनरशिप या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली जाते.
आता पॉवर प्ले क्रमांक 2 प्रतीक गोळे याच्या हातामध्ये दिलंय. अकू टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्सर पद्धतीनं हाताळलेला गेला चेंडू. हा अतिरिक्त चेंडू. सुरुवात थोडीशी खराब झाली प्रतीक कडून. प्रयत्न केलाय बॅट फिरवल्या क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय पण इथं सुनील कडून चूक झाल्या. म्हणजे असा तुम्ही सुरुवातीपासून जर चुका करत राहिला तर आपल्या टीमला धावसंख्या रोखू शकणार नाही. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर अतिरिक्त राहिला होता पण दुसऱ्या चेंडूवरती महेंद्र शिलार यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत केलं जाईल. फटका खेळला या क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. वन बाउन्स फील्ड करतोय पण इथंही चूक पाहायला भेटली जात्या आणि हा चेंडून सीमारेषा ओलांडली गेली. येतोय तो चौकार. आज हंगामातील पहिली मॅच आपण खेळतोय. थोडंसं प्रत्येकाला खेळत असताना कुठेतरी अडचण येत्या. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं जातं या आणि याचाच फायदा जर आपण पाहिलं तर समोरची टीम उचलली जात्या. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती 22 या आकड्यावरती. बिनबाद 22. एक चांगली सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला तो फलंदाजीचा आणि निर्णयाला बरोबर असा खेळ करत असताना प्रयत्न केलाय. फटका खेळलाही. एक हात उंचावला होता. सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्न होता. मग तशी बॉडी लँग्वेज नव्हती की आपण त्या प्रकारे खेळ करू. क्षेत्ररक्षकाकडून हा पुन्हा एकदा 2 धावांची वर. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल ते 24 या आकड्यावरती. पुढे सरसावला बाउन्सर पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. वन बाउन्स. ही जरूर गोलंदाजाला ताकीद दिली जाईल कारण आपण षटकामध्ये एक बाउन्सर हा चेंडू हाताळू शकतो. आता प्रयत्न केलाय. चेंडूला जागेवरती उंची दिली गेली आणि मेड विकेटच्या रिजनमध्ये एक लांब लचक फटका. दीपक जांभळे कटप्पा या नावानं ओळखला जाणारा खेळाडू आज बहरणारी फलंदाजी करताना आपण पाहतो. या दीपकला एक चांगला खेळ, एक चांगली पार्टनरशिप या दोन जोडीकडून राहुल आणि दीपक. हा उत्तम चेंडू आहे. थोडीशी लय सापडायला थोडासा उशीर झाला प्रतीकला. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू हाताळला जातो. या डॉट चेंडू आलाय म्हणजे 2 पॉवर प्ले षटकांचा खेळ इथं थांबला जाईल. आता उर्वरित 3 षटकांसाठी क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. या तिसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. षटकाच्या पाठीमागे 15च्या सरासरी राखली गेली. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक पुन्हा एकदा शैलेच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या खर्च केली होती. आता प्रयत्न राहील तर या जोडीला थांबवण्याचा प्रयत्न हा भौगोलिक कुडाळ टीमचा राहिला. हा प्रयत्न फसला गेलाय कारण की पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांना जीवदान दिलं गेलंय आणि हा जीवदानाचा जरूर फायदा उचललाय. दीपक जर आपण पाहिलं तर 18 वरती खेळतोय आणि राहुल हा 10 या आकड्यावरती खेळतोय. म्हणजे दोघांची पार्टनरशिप ही 30 धावांची राहिली या 12 चेंडूमध्ये.
प्रयत्न राहिला आहे, कार्पेटचा फटका जरूर खेळला या. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला, बसून हा चेंडू अडवला गेला. एक सिंगल धाव घेतली जाते. प्रयत्न चांगला राहिला आहे. म्हणजे आता चेंडूवरती नजर बसत गेल्या क्षेत्ररक्षकांची. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची नजर तिथपर्यंत पोहोचत नव्हती, तसा खेळ करता येत नव्हता. पण हळूहळू जसं मॅच पुढं सरसावली जाते तसं क्षेत्ररक्षण उत्तमरित्या भोगवली कुडाळ टीमचं राहिलं गेल्या. सुरुवात चांगली राहिली, शैलेशकडून एक सिंगल धाव खर्च केल्या. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. थोडासा पाठीमागून जाणारा चेंडू लेग स्टंप सोडला गेला आहे. +1 अशा 2 धावा ॲड केल्या जातील. वाईट +1. जरूर प्रयत्न केला जातो. यावेळी फटका जरूर खेळला आहे, पण यावरती जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र निवडलं गेलंय एक सिंगल धावेसाठी. एक सिंगल धाव म्हणजे या षटकामध्ये सिंगल धावा खर्च केल्यात शैलेशकडून. उत्तम चेंडू आहे, डॉट चेंडू आलाय. म्हणजे कमबॅक केलंय शैलेशनं. पहिल्या षटकामध्ये त्याने जास्त धावा खर्च केल्या, पण या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर शैलेशने चांगली गोलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांना थांबवलं. या विकेट मात्र संपादन करता आलं नाही, पण धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 3ऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे शैलेशाचं. धावसंख्या जरूर रोखली या षटकामध्ये, म्हणजे 5 धावा या षटकात खर्च केल्यात. पुढे सरसावला, फटका खेळला, इथं क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, पण फुटबॉल पद्धतीनं हा चेंडू अडवला गेलाय. म्हणजे प्रयत्न केला नाही झेलसाठी. झेल घेणं किती महत्त्वाचं आहे. धावसंख्या रोखायची असेल तर आपल्याला झेल घेणं महत्त्वाचं होतं. पण या 2 धावा, या 2 धावींच्या पर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन आदळला जातो. या एक सिंगल धाव. षटक क्रमांक 3 जर आपण पाहिलं शैलेशाचं कुठेतरी धावा थांबवल्या त्या षटकामध्ये. उत्तमरित्या षटक हाताळलं जाते.
जरूर प्रयत्न राहिला आहे विकेटसाठी, पण कोणतंही विकेट संपले ना. षटक समाप्त. 3 क्रमांक षटक इथं संपलं जातं या. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचली 38 आकड्यावरती. चला, उर्वरित अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. आता 4थ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. दीपक आणि राहुलची जोडी मैदानामध्ये. उत्तम जर पाहिली तर या 2 खेळाडूंना पार्टनरशिप राहिली गेली या स्पर्धेमधील एक पहिली पार्टनरशिप म्हणावी लागेल या 2 खेळाडूंकडे. दीपक आणि राहुलच्या बॅटमधून एक चांगली उत्तमरित्या धावसंख्या जमवली गेली. षटक क्रमांक 4 साठी अश्विनला बोलवलं या. छोटासा रनअप आहे या गोलंदाजाचा. त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल. विकेटच्या शोधामध्ये असेल ती भौगोलिक कुडाळ टीम, कारण की 2 वेळा संधी आली होती पण ती संधी गमवल्या. पुन्हा अश्विन प्रयत्न करेल. फुल टाच चेंडू. अशा प्रकारे दीपकला जर तुम्ही चेंडू हाताळले गेलेत तर यावरती मोठा प्रहार जरूर खेळला जाईल आणि दीपकनं तेच केलंय. आल्या पावली चेंडूला पाठवून दिलं या सीमारेषे पार. मिड विकेटच्या रिजनमध्ये 6 धावांसाठी आलाय तो षटकार. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंतच्या दीपकच्या खेळीमध्ये निघाली जात आहेत. पुन्हा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर गती कमी होती चेंडूला आणि फसवलं, आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं आणि यष्टी रक्षकानं चोख कामगिरी केली. दीपकला परत पाठवलं जाते. वैयक्तिक 2600 आकडेवरती बाद होऊन परतलाय तो दीपक. एक चांगला खेळ राहिला होता दीपक याचा. यष्ट्यांच्या पाठीमागे आशिषनं एक उत्तम कामगिरी केली, कारण ज्यावेळी चेंडू थोडासा टप्पा पडला आणि फलंदाजाच्या बॅटमधून निघून आला त्याच क्षणी यष्टींवरती हा चेंडू यष्टी रक्षानं हा टिपला गेला आणि फलंदाज बाद झाला. कोण आहे? भूषण. तिसऱ्या क्रमांकासाठी भूषण याला मैदानामध्ये पाठवलं गेलं, कारण की भूषणकडे जर आपण पाहिली तर एक मोठ्या भटकेची क्षमता आहे. तोही कोणत्याही क्षणाला धावसंख्या वाढवू शकतो. अश्विन हा पुढील चेंडू घेऊन निघालाय. कमी गतीचा चेंडू फटका खेळलाय. यावरती संधी असेल पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू आहे. आल्या पावली भूषणने या चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये पाठवून दिलं या 6 धावांसाठी. आल्या पावली मोठा फटका खेळलाय. भूषणकडे ती क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला धावांचा कायापालट करू शकतो. या षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिले तर अर्धशतक हे वाईटे मोकवली टीमचं धावफलकावरती आलंय. जरूर पहिलं विकेट संपादन केलंय अश्विननं, पण थोडीशी गती कमी होती, प्रहार झाला होता. कमी गतीचा चेंडू हाताळल्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळला गेलाय. एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे पुन्हा एकदा कमबॅक केलंय अश्विननं. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. बॅट फिरवली गेल्या, क्षेत्ररक्षक तिथं सरसावला गेला आणि होतंय विकेटचं पतन. 2 फलंदाजांना परतीचा इशारा जरूर दाखवलाय. एक चुकीचा चेंडू गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर काही चेंडू उत्तम राहिलेत अश्विन याचं,
म्हणजे आपल्या टीमसाठी हे महत्त्वाचं चौथं षटक हाताळलं जातं या. आणि कमी धावसंख्या खर्च करत असताना दोन फलंदाज दीपक आणि भूषणला परत पाठवले. भूषणकडे ती क्षमता होती पण त्या अश्विनच्या जाळ्यामध्ये अडकला गेला आणि बाद होऊन परतलाय. 7 या आकड्यावरती बाद झालाय. क्रमांक 4 वरती ऋतिकला पाठवलंय आता. चांगला प्रयत्न आहे. आडव्या बॅटने खेळला. चेंडू अडवला जातो या. फेकी करत तोपर्यंत एक सिंगल धाव. उत्तम षटक म्हणावं लागेल. दोन फलंदाजांना बाद केलंय आणि 14 धावसंख्या या षटकामध्ये जरूर खर्च केल्या अश्विननं पण महत्त्वाचे दोन फलंदाज बाद केलेत. आता उर्वरित शेवटचं षटक महत्त्वाचं षटक धावा जमवणारं षटक असणार आहे. पण या षटकामध्ये कोणाचा पाठजड जड राहणार आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचली आधी 52 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सर्वात हायेस्ट स्कोर 65 धावसंख्येचा या आजच्या दिवसातला आहे. पण हा पल्ला पार करेल का वाईटे आणि मकोली टीम. शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणाच्या हातामध्ये दिली जाईल. आणि शेवटचं षटक आशिष याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. राहुलकडे जर आपण पाहिलं तर हा सेट फलंदाज आहे. सुरुवातीपासून चांगली फलंदाजी या राहुलनं केल्या. पोलटा चेंडू पहिला चेंडू फसला जातो या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला पण एक सिंगल धाव जमवले गेले इथं. आणि जास्तीत जास्त राहुलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न हा ऋतिकचा राहिला आहे. म्हणजे अजून उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप घ्या. पुढे सरसावला. बॅट फिरवली. गोपनी सारखी बॅट फिरवल्या आणि त्याच वेगानं चेंडूला पाठवून दिलाय. लॉंगाच्या रिझनमध्ये एक मोठा लांब लचक फटका राहुलच्या बॅटमधून निघालाय. म्हणजे राहुलकडे ती क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला धावसंख्या वाढवू शकतो आणि हा मोठा षटकार खेळला जातो. या षटकारानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढला जाईल आणि 59 यावरती जाऊन पोहोचलाय. प्रयत्न चांगले राहिलेत. म्हणजे जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा राहुलचा राहिलाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर राहुलला जीवदान भेटलं होतं पण त्याच्यानंतरचा हा प्रवास राहुलचा उत्तम राहिलाय. पुन्हा प्रयत्न इथे एक हातानं झेल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. झेल सुटला जातोय. एक सिंगल धाव इथं भेटली जाते. म्हणजे किती महत्त्वाचा झेल होता. जर या क्षणी आपण झेल पकडला असता तर आणखी धावसंख्या थोडीशी कमी राहिली असती. म्हणजे महत्त्वाचं विकेट राहुल याचा आहे. चांगली उत्तमरित्या फलंदाजी केली जाते. वैयक्तिक 21 आकड्यावरती खेळतोय राहुल. म्हणजे फलंदाजी चांगली राहिली. प्रयत्न केला आहे आशिषनं. हा उत्तम चेंडू थोडासा स्टंपाच्या बाहेरून हाताळला गेला. म्हणजे फलंदाज कोणत्या पद्धतीने खेळतोय त्याला खेळवण्याचा प्रयत्न केला आशिषाने. काही चेंडू चुकीचे राहिलेत पण त्यातूनही कमबॅक करण्याचा प्रयत्न केला या आशिषाने. पुढे आलाय. फटका खेळलाय. जरूर चेंडू अडवला या. एकेरी धाव खर्च केली जाते. या आणि फलंदाज धावशीत या स्वरूपात बाद झाला. इथं एक सिंगल धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ते आता.
या शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आशिष याचा. अनिकेत हा मैदानामध्ये आलाय. प्रयत्न चांगला राहिलाय. डॉट चेंडू आलाय. ही धाव नाहीये कारण की पंचांनी इशारा दिलाय. आणि हा शेवटचा चेंडू डॉट चेंडू म्हणजे उत्तम षटक. दोन्ही जर आपण धावसंख्येचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या आली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाकडे जर आपण पाहिले तर 14 धावसंख्या खर्च केली होती. पुन्हा एकदा शैलेशनं दुसरं षटक हाताळलं. या षटकामध्ये 8 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 14 धावसंख्या खर्च केली. आणि त्या महत्त्वाच्या षटकामध्ये अश्विननं 2 फलंदाज बाद केलेत महत्त्वाचे म्हणजे टर्निंग पॉईंट ठरला गेला. त्याच्यानंतर शेवटचं षटक आणखीन महत्त्वाचं ठरलं गेलं भोगोली टीमकडून. आशिष याचं याही षटकामध्ये त्यानं 9 धावा खर्च केल्या आणि उत्तमरित्या एक धावचित स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद केला आहे. म्हणजे उर्वरित 5 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 61 आणि 62 धावांचं आव्हान आपल्यासमोर ठेवलं गेलं या ते वाहिटे मोकवली टीमनं. जवली क्रिकेट असोसिएशन हंगाम 2025-26चा हा हंगाम आणि या हंगामातील ही पहिली स्पर्धा भव्य दिवस स्पर्धा बाबाराजे चषक असनी 2025ची स्पर्धा अशिमान क्रिकेट क्लब असनी यांना या स्पर्धेचा मान पहिल्याच भेटला गेला आहे. भव्य दिवस स्पर्धा काही दिवसामध्ये जर आपण पाहिले तर पावसाचं व्यत्यय होतं. पावसामुळे काही मॅचेस होतील का नाही या विचारामध्ये होते पण थोड्या दिवसामध्ये पावसानं राजीनामा घेतला आणि आपल्या खेळाला सुरुवात करून दिली गेल्या. खेळ उत्तम रंगला गेला आहे. स्पर्धेचा नारळ फोडला गेला. स्पर्धेला सुरुवात झाली. उत्तमरित्या खेळ राहिले गेलेत. प्रत्येकाचा खेळ जर आपण पाहिले तर पहिल्यांदा चाचपडत खेळत होते काही खेळाडू काही टीमा पण यावरती जर आपण पाहिलं तर थोडासा खेळ बहरत गेला. आणि आता जर आपण पाहिलं तर जसजसं उन्हाचा तडाखा वाढला जातोय तसा आपला खेळ बहरला जातो. या दिवदेव टीमकडे जर आपण बघितलं तर थोडी चाचपडत खेळत होती. पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 41 धावांचं टार्गेट होतं पण गोलंदाजांनी त्याच पद्धतीनं गोलंदाजी केली गेली आणि हा पहिला विजय संपादन केला. दुसरी मॅचकडे जर आपण बघितलं तर आंबेकर टीमनं एक मोठं टार्गेट करंदी मेढा या टीमसमोर ठेवलं गेलं होतं. त्यांनाही धावांचा पाठलाग करता आला नाही. त्याआधी आपण जर पाहिलं तर पहिला विजय संपादन केला होता पण दुसरी मॅच जर पाहिली तर एक टफ फाईट राहिली गेली. अस्मिर्णीय अशी मॅच आपल्यासमोर आली आणि ते मॅच दिवदेव टीमनं जिंकली गेली. अच्छा पहिल्या दिवसातील ही शेवटची मॅच ज्यांचं आयोजन आपण बघतोय ते अशिमान क्रिकेट क्लब असनी वर्सेस भामगर 11 या दोन टीममध्ये हा टॉस केला जाईल. चला आपण टॉस केला जातो. या सुशाल शेलर यांच्या हस्ते आपण हा टॉस केला जाईल. टॉस केला जातो. या टॉसचा कॉल कोण मागेल. चला असली टीमनं कॉल दिलाय. काटा हा द कॉल आहे आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय तो भामगर 11 टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर नक्कीच
आज जावली क्रिकेट असोसिएशनमधील ही हंगामातली पहिलीच स्पर्धा आहे, भव्य दिवस स्पर्धा आहे. आज जर आपण पाहिलं तर आपल्या जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब महाराज यांच्या विद्यमानाने ही रंगली गेलेली स्पर्धा आणि त्यांचे जवळचे साथीदार जर आपण पाहिलं तर त्यांचे कार्यकर्ते सागरजी धनावडे साहेब यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा रंगली गेली आहे. आज जर स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेबद्दल आणि आपल्या गावच्या टीमबद्दल या दोन शब्द बोला ही विनंती केली जाईल. मी बोलू इच्छितो आमच्या टीमबद्दल. शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांचे साथीदार सागरजी धनावडे यांच्या पुरस्कृत ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. अतिशय उत्तम अशी ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. पाण्याची सोय, परत त्याच्यानंतर अंपायर्स, प्रत्येक जे काही ऑब्जेक्ट आहे ते प्रत्येक व्यवस्थित हाताळलेले आहेत. काही असं वावगसं नाही आहे त्याच्यामध्ये. खूप छानसं क्रीडांगणसुद्धा आहे इथे पाहण्यासारखं. प्रेक्षक वर्गही जमलेला आहे बऱ्यापैकी बघण्यासाठी. आजचा पहिला दिवस असूनही प्रेक्षक वर्ग बऱ्यापैकी जमलेला आहे. आत्ताच सुरुवात झालेली आहे दुसऱ्या इनिंगला. आमचे उपसंचालक आता संचालन करत आहेत, त्यांच्याकडे मी माझा माईक सुपूर्द करत आहे. धन्यवाद, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद सुचन साहेब. जाऊया मॅचकडे जर आपण पाहिलं तर एक पहिल्या फेरीतील मॅच रंगली गेल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी भौगोलिक कुडाळ टीम ही उतरली गेल्या. बासष्ट धावांचं आव्हान समोर आहे. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर दीपक जांभळे हा गोलंदाजी मार्कवरती आहे. सुरुवात चांगली राहिली. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर एक सिंगल धाव घेतली जाते. श्रीगणेशा केला जातो या एकेरी धावेनं. टप्पा पडल्यानंतर आडवी बॅट फिरवण्याचा प्रयत्न इथं फसला जातो या सुनीलचा. सुनीलला काहीतरी करावं लागेल आपल्या टीमसाठी. हे मोठा उच्चांक धावसंख्या आहे, त्याचा पाठलाग करायचा आहे, प्रयत्न करावे लागतील. तिसरा चेंडू जर आपण पाहिलं तर हा डॉट आलाय. पुन्हा खाली राहिलेला चेंडू इथं फसवला जातं या. सुनील वेगानं बॅट फिरवली जात्या, पण बॅटचा आणि चेंडूचा तितकाचा संपर्क साधता येत नाही. अवनीश राणे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. आज बाबाराजे चषक 2025ची स्पर्धा, त्याचप्रमाणे क्रिश विजय जयस्वाल यांचंही इथं आगमन झालं. त्यांचंही आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची भेट आपल्या स्पर्धेला लाभली गेली. त्याचप्रमाणे दीप पटेल यांचंही इथं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. पुढे सरसावलाय, चेंडूला पाठवून दिलं जात आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पण अप्रतिम झेल पकडण्याची संधी होती, आपल्या शरीराला सावरता आलं नाही आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, कौतुक केलं जातं या खेळाडूचं. काय झालं? बाउंड्रीला नाही. तिचं नाव काय? अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋतिकच्या माध्यमातून आपल्या शरीराला सावरता आला नाही, कारण की झेल पकडला होता, पण चेंडू तिथपर्यंत त्याला थांबवता आला नाही. सुनीलला जीवदान भेटलं जातं या 2 धावेनं. या 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोचल्या. एक षटक संपलंय. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक राहुल हा गोलंदाजीसाठी आला आहे. लेफ्ट हँड बॉलर. फलंदाजीमध्ये आपला खेळ उत्तमरित्या राहिला गेला आहे, पण आता षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 हा घेऊन येतो या. पुन्हा एकदा आडवी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय सुनील कडून आणि इथं थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केला जातोय आणि
इथं राहुलला पॅनल्टीच्या 4 प्लस 1 नोची अशा 5 धावा घेतल्या जातील, ॲड केल्या जातील भौगोलिक कुडाळ टीमसाठी. आणि या गोलंदाजाला इथं थांबवला जातो. या पॅनल्टीच्या 4 आणि प्लस नोची 1 अशा पकडून 5 धावा दिल्या जातील. चला थोडंसं स्पीडअप घ्या आणि नवीन गोलंदाजाला आमंत्रित करा. चला बॉलर नाव सांगा. बॉलरचं नाव सांगा जरा. अमोल. षटक क्रमांक 2 साठी अमोलला इथं बोलवलं गेलं आहे. आता बॉल नाही ना त्याचा, एक बॉल पुढे सरसावला आहे. पुन्हा एकदा आडवी बॅट फिरवली जाते, पण बॅटचा आणि चेंडूचा तितकाचा संपर्क आता कार्पेटचा फटका जरूर खेळला आहे. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथं चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाते. उत्तमरित्या फटका खेळलाय. अश्विन हा फलंदाजीसाठी आलाय आणि आल्या पावली जर आपण पाहिलं तर चौकारानं आपलं हात खोललं या अश्विननं. गोलंदाजीमध्ये जर पाहिली तर एक चांगली गोलंदाजी राहिली होती अश्विनची, पण आता फलंदाजी जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. या चौकाराच्या साह्यानं जर पाहिलं तर आपलं खातं खोललंय आशिष यांनी. आणि या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. कमी गतीचा चेंडू हाताळला जातोय, पण अश्विनच्या बॅटमधून हा लगातारचा चौकार येतो. या म्हणजे अश्विननं या पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा उचलला गेलाय. म्हणजे ऑफ स्ट्रांग जर आपण पाहिलं तर परफेक्ट फटका खेळला जातो या आशिषच्या बॅटमधून. लगातारचे 2 चौकार आलेत आणि या दिलासा दिला जातो या चौकाराच्या साह्यानं. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊ पोहोचल्या. म्हणजे प्रयत्न चांगले राहिले या षटकामध्ये. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर दीपक याचं राहिलं होतं, उत्तम राहिलं होतं, कमी धावसंख्येचं षटक हाताळलं होतं त्यानं. पण या दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च केली जाते. अमोल हा दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. आता प्रयत्न राहिला आहे, बॅटची एज लागल्या आणि सिंगल धाबीसाठी जातो. या डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल धावसंख्या जमवली जाईल. प्रयत्न चांगले राहिलेत. 2 षटकांचा जर आपण पाहिलं तर इथं खेळ थांबला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे आता 18 या आकड्यावरती. बासष्ट धाबींचं टार्गेट आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय.
आणि वाईटे टीमसाठी एक सूचना असणार आहे आपला इथं 12व्या खेळून नसल्यामुळे आपली 2 धावांची पेनल्टी ही लास्टच्या षटकामध्ये ॲड करून सांगितली जाईल. ह्यांचं टार्गेट कमी करून सांगायचं. पुढे सरसावला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं एसट्यांचा भेद घेतलाय. म्हणजे आजच्या दिवसामधील ही 5वी एसटी जीत आहे. म्हणजे आज या स्पर्धेमध्ये सुनीलला इतकासा खेळ करता आला नाही. नऊ चेंडूचा जरूर सामना केला पण 4 धावसंख्या फक्त आपल्या खात्यामध्ये जमा केली. प्रयत्न जरूर राहिले गेले होते. पहिल्या विकेटचं वजन इथं पाहायला भेटलं जात आहे दीपककडून. आता 3ऱ्या क्रमांकासाठी प्रतीक गोळे हा मैदानामध्ये उतरलाय. दीपकला जरूर सफलता भेटली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक हा तयार होईल. चला थोडं स्पीडअप घ्या वाईटे टीम. चला मॅचला सुरुवात करा. प्रयत्न राहिलाय. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला. या लॉकअपचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. चेंडू अडवला जातोय पण एक सिंगल धाव. अशीच जर पाहिलं तर 9 या आकड्यावरती खेळतोय. सुरुवात चांगली रे. 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. आता स्ट्राईक वरती आलाय. प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. ऋतिक तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवल्यानंतर फेकी केल्या. एकच धाव दिली जात्या. म्हणजे एक ऋतिकाचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना तर एक उत्तमरित्या आहे. आपल्या टीमसाठी पुरेपूर फायदा करून देतो. या एक सिंगल धाव. एकेरी धावा जमवल्या जात आहेत. नक्कीच इरादा होता तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये फटका खेळण्याचा. आज प्रतीक थोडासा थांबला गेलाय. महत्वाचा चेंडू होता. आला तो डॉट चेंडू. वैयक्तिक दुसरं षटक दीपक हाताळतो या आणि कमी धावसंख्येचं षटक प्रगतीपथावरती येतं. या प्रयत्न केला. यावेळी प्रयत्न सक्सेसफुल होतो. या चेंडूला पाठवून दिलं. या स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये 6 धावांसाठी आलाय तो प्रतीकच्या बॅटमधून. हा पहिला षटकार दिलासा दिला जातो. या थोडासा जल्लोष केला जातो या डगआउटमधून कारण की प्रतीकला ही खेळी करावी लागेल. एक भरवशाचा फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतीककडे नजरा वळवल्या जात आहेत. काही हंगाम त्यानं गाजवला होता. महत्त्वाचा खेळ आपल्या टीमसाठी केला होता. पण आता येणारा 25 आणि 26चा हंगाम आपल्याला खेळावा लागणार आहे. एक पहिली स्पर्धा. पुन्हा एकदा आडवी बॅट फिरवले पण गोची क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि जरूर आमच्यापर्यंत एक मेसेज पोचला जातोय. रोहित शर्मा हे गुरु आहेत त्यांचे. म्हणजे त्यांच्या खेळ बघत आज आपला खेळ करताना प्रतीकला बघितलं जाते. धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर जाऊन पोचलाय तो 27 आकड्यावरती.
27 धावसंख्या धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूचा इथं खेळ संपला. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. जी पॅनल्टी लागली ती शेवटला ॲड केली जाईल. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12-35चं समीकरण आता समोर येऊन थांबलं. या दीपक याचं 2 षटकं एक उत्तमरित्या राहिले गेले. धावसंख्या कमी धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. या आता षटक क्रमांक 4ला सुरुवात केली जाईल. गोलंदाज करण हा गोलंदाजीसाठी आलाय. थोडासा बाउन्सर पद्धतीने चेंडू हाताळला जातो. या वेग दिला चेंडूला, आपटबार केला जातो. या आणि आशिषला थोडासा चकवला जातो. या कारण की आशिषनं सुरुवातीपासून एक चांगली फलंदाजी केली होती. पहिला चेंडू खेळला गेला आणि यावरती डॉट चेंडू आलाय. पुन्हा आपटबार केलाय पण त्याला त्याच पद्धतीने बॅट फिरवली गेल्या आणि चेंडूला पाठवून दिलंय. सीमा रेषे पार येतोय मोठा ब्लास्ट. आशिषच्या बॅटमधून आलाय तो षटकार. आशिषकडे ती क्षमता आहे. सुरुवात चांगली राहिली होती. लगातार 2 चौकार आले होते. आता जर आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. करण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. पुन्हा प्रयत्न केलाय. शेवटच्या क्षणाला बॅटची एज लागली आणि सिंगल धावेसाठी हा चेंडूच गेलाय. थोडासा दिलासा दिला जातो या गोलंदाजाला कारण की हा फटका बॅटच्या मधोमध आला असता तर नक्कीच मोठा फटका आला असता. थोडीशी उत्कंठा वाढली जाते. धाकधूक वाढली जाते. जसजशी मॅच जवळ येत जाते तसतशी दोन्ही टीमची धाकधूक वाढली जाते. पुन्हा एकदा करण तयार झालाय. प्रयत्न केला, फटका खेळलाय. चेंडूला हवेमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय. तोपर्यंत चेंडूला पकडला गेलाय. विकेटचं बदन केलं जाईल. म्हणजे महत्त्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार येत होते खेळ करत असतानाच आशिषला बाद होऊन परतावं लागतं. या करणला सफलता भेटत्या. म्हणजे महत्त्वाचा फलंदाज बाद होऊन परतलाय. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल त्याच्यावरती जबाबदारी असेल. शैलेश हा मैदानामध्ये आता उतरलाय. किती झालं? 34 धावसंख्या आहे अजून. हे ओव्हरला सांगू ऑफस्टंप थोडासा सोडला गेला. या फलंदाज शैलेश थोडा थांबला गेलाय. बॅटचा आणि चेंडूचा तितकाचा संपर्क साधता आला आणि चेंडू वेगानं निघून गेला. या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलाय तो डॉट चेंडू. थोडंसं दडपण येतं. या आपल्याला खेळ करावा लागेल. धावा जमवावे लागतील. डॉटवरती नियंत्रण ठेवावं लागेल. फटका खेळलाय. चेंडूला उंची दिल्या पण हा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक सिंगल धावेनं जर पाहिलं तर धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 4 इथं संपलं जातंय. म्हणजे आता उर्वरित 6 चेंडूमध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. सदतीस धावसंख्या आपण पॅनल्टीच्या 2 ऍड करतो. या 37 धावसंख्या धावफलकावरती. 6 चेंडू 25 धावसंख्या. 6-25चं समीकरण जर पाहिलं तर 2 चेंडूचा सामना केलाय तो प्रतीकनं 7 धावांचं योगदान दिलंय. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये उतरला गेला. तिथून खेळ चांगला करण्याचा प्रयत्न केलाय पण जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक भेटली नाही. आता शेवटच्या षटकासाठी स्ट्राईकला आलाय. आता 6 चेंडू 25 धावांची गरज आहे.
महेश गोलंदाजीसाठी आला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फटका खेळला गेला. या थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं गेलं. या क्षेत्ररक्षक बॅकअप भेटलं जात आहे तोपर्यंत 2 धावा सहजरित्या तो पूर्ण केले जात आहेत. म्हणजे एकेरी धाव इथं भेटली असती आणि नॉन स्ट्राईकला हा प्रतीक राहिला असता, पण एक चुकीची धाव दिली गेली. पुन्हा प्रतीक हा स्ट्राईकला जातो. या म्हणजे 5 चेंडू 23 धावांची गरज. महेशवरती दडपण असणार आहे. गोलंदाजीसाठी निघाला जाईल. प्रयत्न केला, फटका जरूर खेळला जाईल, पण यावरती घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. या कारण की फटका तितकासा जर आपण 360मध्ये हा जरूर षटकार आला असता, पण 180चं ग्राउंड आहे त्यावरती आपल्याला फक्त आणि फक्त घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातो. या आता प्रयत्न केला आहे, पण यावरती जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा घोषित क्षेत्र जात आहे. म्हणजे नजरा ज्यावेळी चेंडूनं उंची घेतली जाते त्यावेळी नजरा वेधून घेतल्या जात आहेत, पण एक आणि एक दिलासा दिला जातोय तो म्हणजे वाईटे मुकवली टीमसाठी. म्हणजे एकेरी धाव खर्च होत्या त्यात काही फरक पडत नाही, पण ज्यावेळी तुम्ही मोठे बटके खेळताना त्यावरती समोरच्या टीमवरती फरक पडला जातो. आता उर्वरित येणारे 3 चेंडू असणार आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावसंख्या जमवायची आहे. परिवर्तन करावं लागेल. महत्वाचा चेंडू, उत्तम चेंडू, अपील केला जातोय, स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. प्रतीकला परतावं लागतंय. महेशला सफलता भेटली जात्या. पायचीत पकडला जातोय प्रतीकला. 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. थोडीशी मॅच हातामधून निसटली गेल्या. म्हणजे आपल्या हातामध्ये मॅच होती, पण कोणत्या क्षणाला निघून गेली हे मात्र भोगोली टीमला कळालं नाही. म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून धावांचा पाठ करत असताना हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. स्वराज हा मैदानामध्ये उतरला जाईल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेमध्ये खेळला गेला आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव. थोडी औपचारिकता जर आपण पाहिली तर या मॅचची राहिले 1 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अमित पाटील साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचं आपण बाबाराजे चषक असणे